हे पार्क आहे ना, हे आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटावरती आहे आणि इवाला फार आवडतं. त्यामुळे आम्ही इथे उन्हाळ्यामध्ये इथेच असतो बऱ्यापैकी. अगदी तिचा डिनरसुद्धा इथेच होतो. मला तिला बाहेर काढायला घराच्या खेळण्यासाठी फार आवडतं. कारण की फिजिकल ॲक्टिव्हिटी तेव्हाच होते त्यांची आणि मग तिला असं काहीतरी वेगवेगळे प्रयोग करायचे असतात. आणि जेव्हा मोठी मुलं जेव्हा खेळतात किंवा ते काहीतरी उपद्व्याप करताना दिसलं, की मग तिलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या असतात. तर हा दगड आहे ना खूप मोठा आहे आणि तिला तो चढायचा होता. ती म्हणे की मला रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे, बिग किड्स करतायत. आणि डॅडा पण तिला हो बोलला, त्यामुळे तिने केलं. मग ह्या अशा उड्या मारायच्या असतात इकडून तिकडे, मोठमोठे झुले घ्यायचे असतात, झोक्यांवरती बसायचं, भरपूर पळायचं, भरपूर खेळायचं आणि मग ताणून भूक लागली की तिथेच बसून खायचं. हा तिचा उपक्रम असतो पूर्ण उन्हाळी सुट्टीमधला. आणि उन्हाळा असल्यावरतीच हे सगळं करायला मिळतं ॲक्च्युली, कारण विंटरमध्ये पुन्हा घरामध्येच थांबायचं आहे. हे कुत्रं दिसलं वर चढताना, घाबरली आणि पुन्हा खाली उतरली आणि मग माझ्याकडे बघून हसायला लागली. तर असं असतो इवाचा हा उन्हाळ्यामधलं ही तिची दिनचर्या. सकाळचं पूर्ण बॅकयार्डमध्ये खेळायचं आणि संध्याकाळी पुन्हा मग असं बाहेर यायचं. पण बाहेर खेळायचंच. मग ऊन किती लागतं आहे, हवा किती आहे, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आत्तासुद्धा भयंकर हवा सुरू होती, पण तिला खेळायचं होतं आणि सूर्यास्त झाल्यानंतरही उजेड असतो ना, त्यामुळे अर्धा तास एक्स्ट्रा अजूनही थांबता येतं. म्हणजे 8:30चा सूर्यास्त असेल संध्याकाळी, तर तो आम्ही 9 वाजेपर्यंत तर पार्कमध्येच असतो आणि मग नंतर घरी यायचं. तिचा तर डिनर तिथेच झाला आहे. मग मम्मा डॅडांचा डिनर घरी आल्यावर.